नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात अर्थमंत्री अजितदादा पवार राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। खरे तर अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच आपल्या दोन मंत्र्यांच्या कारनाम्याने अजितदादांना पुरता मनस्ताप झाला। त्यापैकी एकाचा राजीनामा झालाय आणि दुसरा सध्या कसा तरी तबून आहे। या सगळ्या गोंधळात महाराष्ट्रासारख्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी जो काही पूर्वाभ्यास करावा लागतो त्यासाठी अजितदादा कितपत वेळ देऊ शकले हे त्यांनाच माहित। अर्थात अर्थसंकल्प एकटे अर्थमंत्री तयार करत नाही, त्यांची मोठी चमू असते। अनेक निष्णात अर्थतज्ञ त्यांच्या दिमतीला असतात, परंतु अर्थसंकल्पाची राजकीय बाजू तितकीच महत्त्वाची असते। ती बाजू संबंधित अधिकाऱ्यांना समजावणे आणि त्यानुसार अर्थसंकल्पात अपेक्षित बदल करणे याकडे अर्थमंत्र्यांचे लक्ष द्यावेच लागते। अर्थात अजितदादा यांच्या पाठीशी अर्थमंत्री म्हणून मोठा अनुभव असल्याने बाकी सगळ्या भानगडी बाजूला ठेवून त्यांनी अर्थसंकल्पासाठी योग्य तो वेळ नक्कीच काढला असेल। असे असले तरी यावेळी अर्थसंकल्प सादर करताना दादांची कसोटी लागणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर अधिकच सावध झालेल्या महायुती सरकारने सरकारी तिजोरीचे दार अगदी सताड उघडत अनेक लोकांनुयायी घोषणांचा वर्षाव केला। अर्थात त्याचा लाभही त्यांना झाला। अपेक्षेपेक्षा खूप अधिक यश महायुतीला मिळाले, परंतु आता त्याच घोषणा सरकारची परीक्षा पाहणारे ठरतात। अर्थमंत्री म्हणून अजितदादांना हे आव्हान पेलावे लागणार आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांची तिजोरीत उपलब्ध होणाऱ्या महसुलाशी सांगड घालावी लागणार आहे। शिवाय हे करताना राज्याची आर्थिक शिस्त बिघडणार नाही याचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे। महायुतीच्या नेत्यांनी राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचे स्वप्न जनतेसमोर ठेवलंय। हे स्वप्न साकारायचे असेल तर आर्थिक शिस्त खूपच महत्त्वाची ठरते। त्यामुळे एकीकडे लोकप्रिय घोषणांसोबत प्रामाणिक राहणे आणि त्याच वेळी आर्थिक बोजा वाढणार नाही याचीही काळजी घेणे ही तारेवरची कसरतच ठरणार आहे। राज्यांना आर्थिक शिस्त लागावी म्हणून रिझर्व्ह बँकेने काही मापदंड निश्चित केली आहेत आणि त्याच मापदंडांच्या आधारे राज्यांची आर्थिक प्रतवारी केली जाते। या आधीच्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक आणि नीती आयोगाने निश्चित केलेल्या मापदंडाच्या आधारे मूल्यांकन केले असता महाराष्ट्र आर्थिक स्थिती आणि विकासाच्या बाबतीत देशात 6व्या क्रमांकावर होता। नीती आयोगाच्या मूल्यांकनानुसार सध्या तरी महाराष्ट्र आर्थिक दृष्टीने आघाडीवरील राज्य आहे, परंतु पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने जारी केलेल्या अहवालानुसार भारताच्या सकल उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा आधीच्या तुलनेत घसरलेला दिसतोय। त्याच वेळी गुजरातने मात्र महाराष्ट्रावर आघाडी घेतल्याचं दिसतंय। अर्थात महाराष्ट्राची आर्थिक विकासाची स्थापित क्षमता, महाराष्ट्रात औद्योगिक विकासासाठी उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा बघता थोडे अधिक कष्ट घेतले, थोडे अधिक प्रयत्न केले, सरकारी कारभारातील पारदर्शकता अधिक वाढली तर महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ वाढू शकतो। मुख्यमंत्र्यांनी गेल्या 9 महिन्यात राज्यात विक्रमी गुंतवणूक झाल्याचे म्हटले। अर्थात ही गुंतवणूक कागदोपत्री आहे की प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे त्याबद्दल स्पष्टता नाही, परंतु मुख्यमंत्र्यांच्या दाव्यात तथ्य असेल तर महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकावर येण्यास वेळ लागणार नाही। त्यासाठी अपेक्षित आर्थिक शिस्त, अनुत्पादक बाबींवरील खर्चाला योग्य कपात, प्रकल्प पूर्ण होण्यास लागणारा विलंब कमी करण्यात यश येणे गरजेचे आहे। त्या दृष्टीने अजितदादा पवार आपल्या अर्थसंकल्पातून कोणत्या संकल्पना मांडतात, राज्याचे सकल उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने कोणती पावले उचलतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे। बदलत्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर हा अर्थसंकल्प अजितदादांची परीक्षा पाहणारा ठरणार यात शंका नाही, परंतु त्याच वेळी अनुभवी अजितदादा हे आव्हान सहज पेलतील ही अपेक्षाही आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।